भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. यामधील प्रथम खंड भाग 5वा 4 उपनिषदे आणि त्यांची शिकवण. उपनिषदे आणि त्यांची शिकवण. उपनिषदे हे वाङ्मयातील वेगळ्या प्रकारचे ग्रंथ होत. उपनिषदे हे वाङ्मयातील वेगळ्या प्रकारचे ग्रंथ होत. उपनिषदे वेदांचा भाग नव्हते. उपनिषदे वेदांचा भाग नव्हते. कोणताही धार्मिक कायदा यात सांगितलेला नाही. उपनिषदे वेदांचा भाग नव्हेत. कोणताही धार्मिक कायदा यात सांगितलेला नाही. असे असूनही उपनिषदे हा धार्मिक वाङ्मयाचाच एक भाग झाला. उपनिषदांची संख्या बरीच मोठी आहे. त्यातील काही महत्त्वाची आहेत. काही महत्त्वाची आहेत, काही मुळीच महत्त्वाची नाहीत. त्यांपैकी काही उपनिषदे वैदिक सिद्धांती ब्राह्मण पुरोहित यांच्या विरुद्ध असल्याबद्दल गणली जात. वैदिक अभ्यास म्हणजे अज्ञान व अविद्या यांचा अभ्यास होय. याविषयी या सर्वांचे एकमत होते. 4 वेद आणि वैदिक शास्त्रे यांचे ज्ञान हे हलक्या दर्जाचे ज्ञान होय. याविषयी या सर्वांचे एकमत होते. वेद हे ईश्वर निर्मित आहेत हे अमान्य करण्यात त्यांचे एकमत होते. यज्ञ व त्यांचे फल, औधर्वदेहिक आहुती आणि ब्राह्मणांना द्यावयाची दक्षिणा या ब्राह्मणी तत्त्वज्ञानातील मूलभूत गोष्टींना चिकटविण्यात आलेले सामर्थ्य नाकारण्याच्या बाबतीत त्या सर्वांचे एकमत होते. तथापि उपनिषदांचा हा काही मुख्य विषय नव्हता. त्यांनी केलेली चर्चा ब्रह्म व आत्मा यांच्यावर केंद्रित झाली आहे. विश्वाला बंधनात ठेवणारे ब्रह्म हे सर्वव्यापी तत्त्व असून आत्म्याने परमात्म्याचे ज्ञान करून घेण्यातच आत्म्याची मुक्ती आहे. आत्म्याने परमात्म्याचे ज्ञान करून घेण्यातच आत्माची मुक्ती आहे. उपनिषदांचा मुख्य सिद्धांत असा की ब्रह्म हे सत्य आहे आणि आत्मा म्हणजे ब्रह्म आहे याची जाणीव होत नाही. प्रश्न असा होता की ब्रह्म हे सत्य आहे काय? प्रश्न. उपनिषदांचे सिद्धांत मान्य करावयाचे की नाही हे या प्रश्नाच्या उत्तरावर अवलंबून होते. ब्रह्म हे सत्य आहे हे सिद्ध करणारा कोणताही पुरावा बुद्धाला मिळाला नाही. म्हणून उपनिषदांचे म्हणणे त्यांनी अमान्य केले. उपनिषदांच्या कर्त्यांना याविषयी प्रश्न विचारला गेले नव्हते असे नाही. जे प्रश्न विचारले गेले होते ते असे होते. उपनिषदांच्या कर्त्यांना याविषयी प्रश्न विचारलेले गेले नव्हते असे नाही. जे प्रश्न विचारले गेले होते ते असे होते. त्याला विचारण्यात आले ब्रह्म म्हणजे काय? प्रश्न. नंतर आत्मा म्हणजे काय? प्रश्न. या प्रश्नांवर नेती मला माहीत नाही एवढेच याज्ञवल्क सांगू शकला. ज्याच्याविषयी कुणालाच काही माहीत नाही ते सत्य कसे असू शकेल? असा बुद्धाचा प्रश्न होता. उपनिषदांचे म्हणणे केवळ कल्पनेवर आधारलेले असल्यामुळे ते नाकारण्यात बुद्धाला कोणतीही अडचण भासली नाही. कल्पना ह्या आंधळ्या असतात.
त्यामध्ये तथ्य नसते. आणि कल्पनेमध्ये जगणं म्हणजे स्वतःला नुकसान करणे होय. आणि मग तेच आज संपूर्ण जगामध्ये जास्तीत जास्त कल्पनेवर जगणं चालू आहे. आणि कल्पनेवर जगणार लोक हे आंधळे असतात. त्यांना आर्य अष्टांगिक मार्गामधला जो दुःखमुक्तीचा मार्ग आहे, दुःखमुक्तीचा आर्य अष्टांगिक मार्ग जो 8 आर्य आहे त्याच्यामध्ये सम्यक दृष्टी सम्यक आहे त्या, तर त्यांना कळतच नाही की हे काय होय बा नेमकं. आणि म्हणून लोक दुःखमुक्तीच्या ठिकाणी विविध प्रकारचे प्रयोग करतात आणि त्यापासून हानी पण होते. काही जणं दुःखमुक्तीसाठी बळी देतात. नुकसानवाली बाब आहे. कोणी कशाचा बळी देतो, कोणी कशाचा बळी देतो. त्यापासून दुःखमुक्ती होत नाही. दुःखमुक्तीचा खरा मार्ग फक्त भगवान बुद्धांनी संपूर्ण जगाला सांगितलेला आहे. त्यांच्याशिवाय, भगवान बुद्धांच्या मार्गाशिवाय या जगामध्ये दुसरा कोणताच मार्ग नाही जो दुःखमुक्ती करेल. फक्त एकमेव भगवंतांनी सांगितला धम्म हाच मनुष्याला दुःखातून मुक्त करतो. म्हणून भगवंतांनी त्या उपोषितांना संपूर्णपणे नाकारलं. भाग 6 बुद्ध आणि त्यांचे समकालीन. समकालीन म्हणजे बुद्धाच्या वेळेचे जे लोक होते जसे महावीर, समकालीन. त्यावेळेचे राजे महाराजे लोक समकालीन. आज जसे तुम्ही आहे या समकालीन आहे. तुमच्या वेळेस ह्या जिवंत आहेत, तुमच्या वेळेस त्या जिवंत आहेत. समकालीन, याला समकालीन असं त्याचा अर्थ होतो. ज्या काळात बुद्धाचे समकालीन, ज्या काळात बुद्धाने परिव्रज्जा घेतली त्यावेळी देशात फार मोठी बौद्धिक खळबळ माजली होती. ब्राह्मण तत्त्वज्ञानाखेरीज तत्त्वज्ञानाचे निरनिराळे 62 पंथ त्यावेळी अस्तित्वात होते. त्या सर्वांना ब्राह्मण तत्त्वज्ञानाला विरोध होता. यांपैकी निदान 6 पंथ तरी लक्षात घेण्यासारखे होते. या पंथांपैकी एक पंथ पूर्ण काश्यप यांच्या नेतृत्वाखाली होता. त्यांच्या तत्त्वज्ञानाला अक्रियावाद असे म्हणत असत. त्यांचे म्हणणे असे की कर्माचा आत्म्यावर काहीही परिणाम होत नाही. कुणीही स्वतः काही काम करावे किंवा ते दुसऱ्याकडून करवून घ्यावे, स्वतः व्याभिचार करावा किंवा दुसऱ्याकडून तो करवावा, स्वतः खोटे बोलावे किंवा दुसऱ्याला खोटे बोलावयास लावावे, आत्म्यावर या कशाचाही परिणाम होत नाही. एखादे कृत्य कितीही दुराचारी असले तरी आत्म्याला त्याचे पाप लागत नाही. एखादे कृत्य कितीही चांगले असले तरी त्यामुळे आत्म्याला त्याचे पाप लागत नाही. एखादे कृत्य कितीही चांगले असले तरी त्यामुळे आत्म्याला पुण्य लाभत नाही. आत्म्यावर कशाचीच क्रिया परिणाम होत नाही. ज्यावेळी मनुष्य मरतो त्यावेळी ज्या घटकांचा तो बनलेला असतो ते आपल्या मूळ स्वरूपात विलीन होतात. मृत्यूनंतर काहीही शिल्लक राहत नाही. शरीर राहत नाही आणि आत्माही राहत नाही. दुसऱ्या एका पंथाचे नाव नियतिवाद असे होते. त्याचा मुख्य प्रणेता मख्खली गोसाल हा होता. त्याचे तत्त्वज्ञान म्हणजे एक प्रकारचा दैववाद किंवा निश्चयवाद होता. कोणीही काहीही घडवू शकत नाही किंवा बिघडवू शकत नाही. घटना घडतात त्या कोणीही घडवित नाही. दुःख कुणालाही नष्ट करता येत नाही, वाढविता येत नाही किंवा कमी करता येत नाही. जगाच्या अनुभवांचा आपला वाटा प्रत्येकाने उचलला पाहिजे हे त्याचे तत्त्वज्ञान होते. तिसऱ्या पंथाचे नाव होते उच्छेदवाद. असे होते. अजित केशकंबल हा त्याचा मुख्य प्रणेता होय. त्याचे तत्त्वज्ञान म्हणजे एक प्रकारचा विनाशवाद होता.
यज्ञ किंवा होम याला काहीही अर्थ नाही. आत्म्याला स्वतःच्या कृत्यासाठी भोगावी लागणारी किंवा उपभोगावयास मिळणारी सुख दुःखाची फळे किंवा परिणाम असला काही प्रकार नाही. स्वर्ग नाही की नरक नाही. जगातील दुःखाच्या काही मूलतत्वांपासून मनुष्य बनला आहे. आत्मा ते टाळू शकत नाही. जगातल्या कोणत्याही दुःखातून आत्म्याची सुटका होऊ शकत नाही. या दुःखाचा अंत आपोआप होणार आहे. महाकल्पातील जन्ममरणाच्या 84 लक्ष योनीच्या फेऱ्यातून आत्म्याने गेलेच पाहिजे. त्यानंतर आत्म्याच्या दुःखाचा अंत होईल. त्यापूर्वी होणार नाही किंवा दुसऱ्या कोणत्या उपायानेही होणार नाही. चौथ्या पंथाचे नाव अनन्यवाद असे होते. या पंथाचा प्रमुख पकुध कच्चायन हा होता. त्याचे म्हणणे असे की जीव हा पृथ्वी, आप, तेज, वायू, सुख दुःख आणि आत्मा या सप्त महाभूताचा बनलेला असतो. यापैकी कोणतेही दुसऱ्यावर अवलंबून नसते. त्यांचा एकमेकांवर परिणाम होत नाही. ती स्वयंभू आणि शाश्वत आहे. त्यांचा कशानेही नाश होऊ शकत नाही. जर एखाद्याने माणसाचे डोके उडविले तर तो त्याला ठार करीत नाही. शस्त्र सप्तमहाभूतात प्रवेश करते एवढाच त्याचा अर्थ समजावयाचा. संजय बेलपुत्ताचा स्वतःचा एक पंथ होता. त्याचे नाव विक्षेपवाद हा एक प्रकारचा संशयवाद होता. संजय बेलपुत्त म्हणतो, जर एखाद्याने मला स्वर्ग आहे काय असे विचारले आणि तो आहे असे मला वाटले तर मी होय म्हणेन. पण तो नाही असे मला वाटले तर ती नाही म्हणेन. मानव प्राणी निर्माण केले गेले काय? माणसाला त्याच्या बऱ्या वाईट कृत्याची फळे भोगावी लागतात काय? आणि मृत्यूनंतर आत्मा अस्तित्वात आहे काय असे जर मला कोणी विचारले तर मी या सर्वांना नकारात्मक उत्तर देईन, कारण त्याचे अस्तित्व आहे असे मला वाटत नाही. याप्रमाणे संजय बेलपुत्तने आपल्या तत्त्वज्ञानाचे सार सांगितले. 6व्या पंथाचे नाव चातुर्य मनसरवाद. या पंथाचा प्रमुख महावीर हा गौतम नव्या प्रकाशाच्या शोधात असताना जिवंत होता. त्याला निगंटनाथपुत्त म्हणत. महावीराने असे सांगितले आहे की पूर्वजन्मी आणि या जन्मी दुष्कर्मामुळे आत्म्याला पुनर्जन्म घ्यावा लागतो. म्हणून माणसाने तपश्चर्येने दुष्कर्मातीत व्हावे असे त्याने सुचविले. या जन्मात दुष्कर्मे टाळण्यासाठी चातुर्याम धर्माचे म्हणजे 4 नियमांचे पालन करावे असे महावीराने सांगितले. ते 4 नियम पुढीलप्रमाणे: हिंसा न करणे, चोरी न करणे, खोटे न बोलणे आणि मालमत्ता धारण न करणे किंवा ब्रह्मचर्य पाळणे. असे अलग अलग पंथाचे त्यावेळेस हे होते. याच्यात कुठल्याही धर्माचं नाव दिलं नाही आहे. त्यावेळेस फक्त पंथ होते, पंथ. आता याला काय म्हणतात? याला अनेक जे परंपरागत जे होऊन गेलेलं आहे इतिहासकालीन, याला सनातन म्हणतात. एस धम्मो सनातनो, अलग अलग विचार मांडणारे लोक. आणि सनातन जर जे ओरिजिनल मांडलेलं आहे हे भगवान बुद्धांनी मांडलेलं आहे. ज्या घटना घडतात त्या सनातन असतात, ज्या चांगल्या घटना घडतात त्या सनातन असतात. म्हणजे प्रवृत्ती, निसर्ग नियमाची प्रवृत्ती, दगड खाली पडतो याला सनातन म्हणतात. विविध प्रकारच्या गोष्टीमध्ये सनातन दडलेलं आहे. म्हणून हा बुद्धांचा सिद्धांत आहे जो पुऱ्या जगापुढे मांडण्यात आलेला आहे. आणि मग हे पंथ काय झाले माहिती आहे का? नंतर हे ज्यातले पंथकानी बुद्धाचे कानी हे झाले, मग अनुयायी झाले. मग जो गोरखनाथ पंथ आहे, गोरखनाथ हे बुद्धाचे पहिले अनुयायी होते. नंतर मग ते पुष्यमित्राच्या ते काय प्रतिक्रांतीनंतर
पुष्यमित्र बुद्धाच्या प्रतिक्रांतीनंतर मग ते विखरून गेले, भटकले. हे 6 पंथ त्यावेळेस समकालीन दाखवलेले आहे. याच्यातून तर मग अनेक पंथ अजून त्यावेळेस होते. तर सध्या याच्यात 6 पंथ दाखवलेले आहेत समकालीन त्यावेळेसचे आहेत सहवासातले. एक महावीराचा दाखवला. 2. समकालीनाविषयी बुद्धांची वृत्ती. नवे तत्ववेत्यांची शिकवण बुद्धाने स्वीकारली नाही. नव्या तत्ववेत्यांची शिकवण बुद्धाने स्वीकारली नाही. त्यांच्या शिकवणुकीला त्याने दिलेले अमान्यता अकारण नव्हती. तो म्हणतो पूर्ण काश्यप किंवा पकुद कच्चायन यांचे तत्त्वज्ञान म्हणजे मानले तर कोणीही वाईट. पूर्ण काश्यप किंवा पकुद कच्चायन यांचे तत्त्वज्ञान खरे मानले तर कोणीही वाटेल ती वाईट गोष्ट करू शकेल किंवा कोणताही उपद्रव देऊ शकेल. एखादा मनुष्य तर कोणतीही सामाजिक जबाबदारी न स्वीकारता किंवा सामाजिक परिणाम न भोगता दुसऱ्यांची हत्या करण्याइतकीही मजल मारू शकेल. जर मख्खली गोसालचे तत्त्वज्ञान खरे मानले तर मनुष्य देवाचा गुलाम बनेल. तो स्वतःला मुक्त करू शकणार नाही. अजित केशकंबलाचे तत्त्वज्ञान खरे मानले तर मनुष्य फक्त खाणे पिणे व मजा करणे एवढ्याच गोष्टी करू शकेल. संजय बेलपुत्ताचे तत्त्वज्ञान खरे मानले तर माणसाला भटक्यांचे जीवन जगावे लागेल आणि त्याला जीवनाचे निश्चित तत्त्वज्ञानच असणार नाही. निघंटनाथ पुत्ताचे तत्त्वज्ञान खरे मानले तर माणसाला आपले जीवन संन्यास व तपश्चर्या यांनाच व्हावे लागेल आणि मग त्याच्या सगळ्या सहज प्रवृत्ती व कामना यांचा बिमोड होऊन त्याला संपूर्ण दास्य पत्करावे लागेल. याप्रमाणे तत्त्वज्ञानाची सुचविलेल्या कोणताही जीवनमार्ग बुद्धाला पटला नाही. हताश असहाय्य आणि अविचारी माणसाचे हे विचार आहेत असेच त्याला वाटले. म्हणून त्याने या बाबतीत अन्यत्र प्रकाशाचा शोध घेण्याचे ठरविले. नाकारलं बुद्धांनी. का याच्या अडचणी काय आहेत बा, हे असं केलं तर असं होईल यांना बा. तसं एखादा असते ना एखादा कोणी इलेक्ट्रिकल म्हणजे वायरमॅन चांगला केलेला असते. अरे बाबा हा वायर इथं जोडला तर पुरी लाईन बंद पडते म्हणते. म्हणजे गलत आहे बा हा. म्हणजे ते अभ्यास असते तो. तर भगवंताने ते सगळं जाणलेलं होतं का हे बा चुकीचं आहे, हे याच्यापासून अशा हान्या होते. ते भगवंतांनी त्यावेळेस सांगितलं. यानंतर भाग 7 साम्य आणि भेद. बुद्धाने काय त्याज्य ठरविले. या तात्विक आणि धार्मिक विचारसरणीच्या अवलोकनावरून असे दिसते की बुद्धाने ज्यावेळी आपल्या शासनाचा पाया रचला त्यावेळी काही रूढ कल्पनांनी लोकांच्या मनाची घट्ट पकड घेतली होती. त्या कल्पना अशा. पहिला, वेद प्रामाण्यावर विश्वास. कल्पना डोक्यात घट्ट बसते ना, एखादं जसं खांडू बसते ना, गाठ सुटतच नाही मरेपर्यंत. म्हणजे तेच एखादं असते ना, मग एखादा दगड असते मरेपर्यंत दगडालेच पूजिन म्हणते मी, पण दुसरीकडे जाणार नाही. गाठ बनली असते ते. अजूनही कुठं आहे असं काय. मरेपर्यंत म्हणते तेच पाहिजे मला. ती बिमारी होय. आणि ते बिमारी जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही म्हणते. तर ते बिमारी काही जात नसते. मग त्याला कोण काय करू शकते. हाय तोपर्यंत आहे. पुढच्या पिढीनं दुरुस्त केल्या पाहिजे. ज्याची श्रद्धा ज्याच्यावर आहे त्यांना करू द्या. पुढच्या पिढीचा जर अभ्यास झाला असेल, सुशिक्षित समजदार असेल, तर आपल्या पूर्वजांचा आदर सन्मान केला पाहिजे. त्यांना करू द्यायचं. आपण तर नाही ना. आपण समजलो, आपल्या सत्तेची जाणीव झाली, आपल्याला मार्ग सापडला,
तर आपण त्यांना करू द्यायचा, आपण पुढचा मार्ग स्वीकारायचा. असंच केलं पाहिजे. काय त्याचं नाराज मन करायचं. घे बाबा, तुला आवडते ना, आपट, डोकं आपट, डोकं आपट, डोक्याले दगड महार, काय करायचं कर बापा, तू कर, तुला चांगलं वाटते ना कर. पण इतरांना त्रास देऊ नको, इतरांचं नुकसान करू नको. कारण कायद्यानं सगळ्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे. ज्याला जिथं आपलं डोकं टेकवायचं आहे, जिथं ज्याला वंदन करायचं आहे, कोणाला काय श्रद्धा आपली बाळगायची आहे, या भारताच्या संविधानानं सगळ्याला आपापले अधिकार दिलेले आहे. फक्त त्यापासून इतरांची हानी होऊ नये आणि कायदा तुटू नये, एवढंच त्यामध्ये हे असते. त्या कल्पना अशा: वेद प्रामाण्यावर विश्वास, आत्म्याची मुक्ती किंवा मोक्ष म्हणजेच त्याच्या पुनर्जन्माचा अंत यावर विश्वास. ह्या कल्पना होत्या त्यावेळेस घट्ट पकडलेल्या. 2. तिसरं, मोक्षप्राप्तीची साधने या दृष्टीने धार्मिक विधी, समारंभ व यज्ञ यावर विश्वास. 4. समाज संघटनेसाठी चातुर्वर्ण व्यवस्थेच्या आदर्शावर विश्वास. 5. विश्वाचा निर्माता म्हणून ईश्वरावर आणि विश्वाचे मूलाधार तत्व म्हणून ब्रह्मावर विश्वास. अशा 5 कल्पना त्यावेळेस घट्ट पकडलेल्या डोक्यावर, आणि आजही आहेत. त्याला आपण काय, ज्याला जे करायचं ते करा. आपण फक्त मार्ग सांगायचा, हा रस्ता बाबा चांगला आहे, हा वाईट आहे, हा खडतर प्रवास आहे रस्ता, जो चांगला रस्ता आहे तो आपण दाखवायचा. आता चालायचं का नाही चालायचं त्याच्यावर अवलंबून आहे. आपण त्यांना रस्ता दाखवून द्यायचा, या रस्त्यानं जंगल मार्ग आहे बाबा, या रस्त्यानं जंगली जनावर आहे, वाघ आहे, सापा आहे, हा रस्ता असा आहे. हे दुसरा मार्ग आहे का, ह्या रस्त्यानं खडतर प्रवास आहे, खाया आहे, हा रस्ता असा आहे. हा रस्ता हा रस्त्यामध्ये पण नद्या नाल्या जास्त आहे, वाहत राहते, हा रस्ता असा आहे. आणि हा रस्ता असा आहे बा, सगळा मस्त व्यवस्थित रस्ता आहे, आणि तू आपल्या स्थानावर पोचतं आणि ते तुला तुझे ठिकाण भेटते. तर आपण त्याला असे 4 मार्ग सांगून द्यायचे. त्याला जे वाटण पटन त्या रस्त्यानं तो जाईल. आपलं काम हेच आहे. आणि भगवानबद्दल तेच केलं, मार्ग सांगितला. या मार्गाने मी येऊन दुःखातून मुक्त झालो, तुला पण होता येते. तुला जर पटत असेल तर तू या मार्गाने ये, तू पण दुःखातून मुक्त होशील. आता ज्या ज्या लोकांना त्यावेळेस पटलं ते भगवंताला शरण गेले. काही अनुयायी झाले, काही उपासक झाले, काही भिक्खू संघामध्ये सामील झाले. या महासागराच्या धम्माच्या समुद्रामध्ये सामील होऊन सर्व लोक दुःखातून मुक्त झाले. आणि आजही त्या सागरामध्ये येऊन लोक आपल्या दुःखातून मुक्त होत आहे. आणि म्हणून ज्याला जे रस्ता पटेल त्याने तो स्वीकारावा. यानंतर 6. आत्म्यावर विश्वास. 7. संसार किंवा आत्माचा पुनर्जन्म यावर विश्वास. 8. कर्म म्हणजे माणसाच्या पूर्वजन्मीच्या कृत्यांमुळे त्याचे या जन्मीचे स्थान निश्चित होते या तत्वावर विश्वास. स्थान निश्चित होते या तत्वावर विश्वास. त्यानंतर त्यामध्ये आहे आपल्या शासनाची तत्वे ठरविताना बुद्धाने आपल्या पद्धतीने या जुनाट कल्पनांचा समाचार घेतला. पुढील कल्पना त्याने ताज्य ठरविल्या. मी कोण आहे, कोठून आलो, कोठे जाणार याविषयी कल्पना करीत बसण्याच्या वृत्तीचा त्याने धिक्कार केला. एखादा असते ना बसत्याचं, मी कोण आहे, मी कोठून आलो, मी कोठे जाणार, आहे का नाही, असं विचार करत बसतात. याविषयी कल्पना करीत बसण्याच्या वृत्तीचा त्याने धिक्कार केला. याच्यात पडू नका बा तुम्ही, या फालतू येणं तुमचं डोकं खराब होऊन जाईल, एखादा म्हणते ना. त्याच्यानंतर आत्म्याचे थोतांड त्याने धुडकावून लावले आणि शरीर, संवेदना, चेतना आणि विज्ञान यापैकी कशालाही आत्मा मानण्याच्या कल्पनेचा त्याने त्याग केला. काही धर्मगुरूंनी
ज्याचा प्रसार केला होता अशी शून्यवादी मते त्याने त्याज्य ठरविली. पाखंडी मताचा त्याने धिक्कार केला. विश्वाच्या विकासाचा प्रारंभ काळ सांगता येतो हे म्हणजे त्याने अमान्य केले. देवाने माणसाला निर्माण केले किंवा ब्रह्म नावाच्या कोण्या एकाच्या शरीरातून त्याचा जन्म झाला हे म्हणणे त्याने त्याज्य ठरविले. आत्म्याच्या अस्तित्वाकडे त्याने दुर्लक्ष तरी केले किंवा ते नाकारले. बघा आता इथे दिले ना, देवाने माणसाला निर्माण केले किंवा ब्रह्म नावाच्या कोण्या एकाच्या शरीरातून त्याचा जन्म झाला हे म्हणणे त्याने त्याज्य ठरविले. त्याज्याचा अर्थ काय होते? होई नाही, नाही नाही. ते पहा तुझ्या डोक्याला काय पट्टे तर मी नाही सांगत बसत. हां तुम्ही विचार करा बा काय. आणि ह्या जगाची सुरुवात बा कशी झाली हे कोणीच सांगू शकत नाही. कारण कॅमेरा कोणत्या काळात आला, विमानं कधी आले, हेलिकॉप्टर कधी आले, हां माणूस एवढूसा, पृथ्वी किती मोठी, याच्या बाहेर ग्रह किती, इथं कसं घडलं कोण सांगू शकते. फक्त अंदाज लागलेला आहे का अमिबा नावाचा बा एक जंतू पडला आणि त्यापासून मग जीवजंतू तयार झाले असं इतिहासामध्ये थोडं सांगते. अमिबा नावाचा म्हणते एक किडा होता, त्या अमिबा नावाच्या पासूनच म्हणजे सगळं निर्माण झालं जंतूपासून. याच्यात नाही आहे पण ते आता हे एवढ्या संशोधन लागलं ना. आता पुस्तकात पेपर वाचला अमिबा नावाचा बा, कल्पना त्याच्या इथे अंदाज होते जातो, एकदम प्रमाण थोडी आहे का नाही. हा जो बा नेमका आता एका किड्यापासून जर अशी सृष्टी निर्माण होऊन राहिली मग आपण एकच होऊन सगळे. मग काय राहिला जात आणि काय राहिला धर्म. जर एकच किड्यापासून एका अमिबा नावाच्या जंतूपासून जर सगळी सृष्टी निर्माण झाली असेल लाखो करोडो वर्ष अगोदर, मग विचार करा तुम्ही, तर मग सगळे आपण एकच आहो ना, आहे का नाही. मग काही धर्म राहिला तिथं, काही जात राहिली, काहीच नाही राहिलं. मग कायले भांडू राहिले बाप्पा, कायले भांडू राहिले. मग हा प्रश्न निर्माण झालेला आता. आत्म्याच्या अस्तित्वाकडे त्याने दुर्लक्ष तरी केले किंवा ते नाकारले. त्यानंतर बुद्धाने कोणते बदल केले. बुद्धाने कोणते बदल केले. कार्यकारण भावाचा अत्यंत महत्त्वाचा नियम आणि त्याचे उपसिद्धांत त्याने मान्य केले. जीवनाचा दैववादी दृष्टिकोन आणि मनुष्य व जग याचे भवितव्य देवानेच पूर्वनियोजित केलेले आहे. हा तितकाच मूर्खपणाचा दृष्टिकोन हे दोन्हीही त्याने त्याज्य ठरविले. पहा बुद्ध किती स्पष्ट आहे. जे प्रत्यक्ष डायरेक्ट माहीत आहे त्याने बिलकुल नाकारून टाकलं आणि ज्याच्याबद्दल गडबड काम आहे तिथं त्याज्य ठरविलं, सोडलं लोकांवर. पाहता तुम्ही, मला नाही पटत, मी इकडं, तुम्हाला पहा काय पटते ते. होई नाही, नाही नाही. एखाद्या पूर्वजन्मी केलेल्या कृत्याचं दुःख निर्माण करण्याचे आणि या जन्मातील कृत्ये परिणामशून्य करण्याचे सामर्थ्य आहे हे म्हणणे त्याने अमान्य केले. कर्माचा दैववादी दृष्टिकोन त्याने नाकारला. कर्माच्या या दृष्टिकोनाच्या ऐवजी त्याने अधिक शास्त्रीय दृष्टिकोन स्वीकारला. जुन्याच बाटलीत त्याने नवी दारू ओतली. आत्म्याचा फेरा संसार या तत्वांच्या जागी त्याने पुनर्जन्माच्या सिद्धांताला स्थान दिले. आत्म्याची मुक्ती किंवा मोक्ष या तत्वांऐवजी त्याने निर्वाण तत्व स्वीकारले. याप्रमाणे बुद्ध शासन हे संपूर्ण नव्या विचारांनी भरले आहे. त्यात जे काही थोडेसे जुने आहे ते फेरबदल करून घेतलेले किंवा निराळ्या दृष्टिकोनातून मांडलेले असे आहे. भगवंतांनी काय केलं, पूर्ण स्वच्छ मांडलं जगापुढं. स्पष्ट एकदम आरसा दाखवला डायरेक्ट का हे पा त्या चेहरा. पहिले
लोकांना माहीत नव्हता आरसा असा असते बा, आपला चेहरा दिसते त्या आरशात. भगवंताने आरसाच तयार केला, पाहतो चेहरा असा दिसते. हे जग असं आहे. आजही या जगामध्ये काही ठिकाणं अशी आहे जंगलातले का त्या लोकांना आरसा नावाची कोणती वस्तू आहे बा ही माहीत नाही. ते स्वतः कशी दिसतात ही माहीत नाही ते, आणि त्यांना आरसा पाहायला घाबरतात ते स्वतःले. मागच मी एक तो व्हिडिओ पाहिला यूट्यूबवर. एक आपला भारतातला माणूस तिकडे गेला त्या जंगलात. त्या जंगलातल्या लोकायले काही तो आरसा घेऊन गेला, असा गेला दाखवला, असं पाय मग तुका दिसतं. तो पाहून घाबरला, तो आरसा पाहून. हां, जंगलातले होते ते. तो जंगली जनावरांची शिकार करून जगायचे. हां, आता हे इंटरनेट वगैरे वाढलं, बातच मोबाईलवर दिसते. तो आरसा घेऊन गेला, त्याला दाखवला, पाय मग तू असं दिसतं, देख तू कैसा दिखताय. घाबरला असतो बघा. यानंतर 2, बुद्धाने कोणते बदल केले? कार्यकारण भावाचा अत्यंत महत्त्वाचा नियम आणि त्याचे उपसिद्धांत त्याने मान्य केले. जीवनाचा दैवीवाद दृष्टिकोन त्याने मनुष्य व जग याचे भवितव्य देवानेच पूर्वनियोजित केलेले आहे. हा तितकाच मूर्खपणाचा दृष्टिकोन, हे दोन्हीही त्याने ताजे ठरविले. तर हे आपलं पूर्ण झालेलं आहे. यामध्ये जे हे सांगितलेलं आहे ना, आत्म्याची मुक्ती किंवा मोक्ष तत्वांऐवजी त्याने निब्बाण निर्वाण तत्व स्वीकारले. आता निब्बाणाचा मेन अर्थ होते निर्वाण. वाण म्हणजे तृष्णा, नि म्हणजे नकारणे, तृष्णाला नष्ट करणे. तृष्णा कायमच्या नष्ट करणे म्हणजे निर्वाण. जिवंतपणेच होते त्या, आणि त्यामुळे मुक्त. मग एकदा तृष्णा निघून गेली पूर्ण अंगातली, मग रागही येत नाही, द्वेषही येत नाही, लोभही येत नाही, आणि मोहही येत नाही. आलं लक्षात? तेव्हा निर्वाण. आणि ते असं एवढं जबरदस्त आहे ते का त्या मग काहीच चिकटावर राहत नाही. कोणी मेलंही ना, ये तो होना ही था, सब अनित्य है. कसे माय त्याला पोरगं होय ना, त्याला नवरा होय ना बापा, अनित्य है सब, चले गए हो तो जा नाही. दुःखच नाही होत, कारण ते निर्वाण प्राप्त केलं आहे ना त्या व्यक्तीनं. त्याला रागही नाही, द्वेषही नाही, लोभही नाही, मोहही नाही त्या व्यक्तीप्रती. गेला तो. आता ही निर्वाण अवस्थेमध्ये दुःखातून मुक्त होईल. मग आणि किती मोठा पैसा टाकणाऱ्या व्यक्ती पुढं लोभही नसते. पैसा त्याला काहीच वाटत नाही, कारण त्याची चिकटावच राहत नाही त्याचावाला. तर धम्मामुळे काय होते, आपल्या अंगामध्ये त्या निर्वाणाचं काय असते, सावली असते हलकीशी कणभर. किती प्रमाणात तुम्ही त्याला ॲक्सेप्ट केलेलं आहे, किती तुमच्या डोक्यामध्ये ढोस आहे निर्वाणाचा. आता समजून घ्या 100% निर्वाण कोणी नाही घेऊ शकत. तर समजून घ्या 100%मधले आपण 1%तला कणभर, 1%मध्ये अजून 100 पॉईंट तयार करू आपण. का लय भयंकर आहे ते निर्वाणाचं गोष्ट, म्हणजे निर्वाण लय मोठी ताकद आहे. तर आता त्याची आपण 100% करू निर्वाणाचे. त्यातला 1% जर समजा एखाद्याच्या अंगात असेल ना, तर लय मोठी गोष्ट आहे. तो समजून घ्या या भावचक्रामध्ये तो त्याला रागावरही कंट्रोल राहते, द्वेषावरही कंट्रोल राहते, लोभावरही कंट्रोल राहते, मोहावरही कंट्रोल राहते. तो हिंसाच करणार नाही मोहासाठी, लोभासाठी. यात लोक पैशासाठी काही करतात, आहे का नाही? चोऱ्या करतात, मर्डर करतात, आहे का नाही? भांडणं करतात, कलह करतात. किती भयंकर होते. म्हणजे ते लोक किती या निर्वाणाच्या अंशापासून किती कोसो दूर आहे बघा. भगवंताने सांगितलेला मार्ग आहे हा, यायला समजूनच नाही राहिला अजून. आता काय सांगा. बुद्धाने काय स्वीकारले? बुद्धाच्या शिकवणीचे पहिले वैशिष्ट्य असे की सर्व गोष्टींचा मध्यबिंदू मन आहे, हे त्याने मानले. मन सर्व वस्तूंच्या अग्रभागी असते, सर्व वस्तूत श्रेष्ठ आहे. ते सर्व वस्तूंवर अंमल चालविले, ते सर्व वस्तूंवर अंमल चालविते, त्याची निर्मिती करते. मनाचे आकलन झाले की सर्व वस्तूचे आकलन होते. मनाचे आकलन झाले की सर्व वस्तूंचे आकलन होते. मन सर्व मानसिक क्रियांचे मार्गदर्शन करते.
मन सर्व मानसिक शक्तीचे प्रमुख आहे. मन हे त्या शक्तीचेच बनलेले असते. मन सर्व मानसिक शक्तीचे प्रमुख आहे. मन हे त्या शक्तीचेच बनलेले असते. ज्या बाबीकडे लक्ष पुरविणे आवश्यक आहे अशी पहिली बाब म्हणजे मनाचे संस्कार. बुद्धाच्या शिकवणीचे दुसरे वैशिष्ट्य असे की आपल्यामध्ये निर्माण होणाऱ्या आणि आपल्यावर बाहेरून ज्याचा परिणाम होतो अशा सर्व बऱ्या वाईट गोष्टीचे मन हे उगमस्थान आहे. जे जे वाईट आहे, वाईटांशी संबंधित आहे आणि त्याच्या अधीन आहे ते ते मनातून उत्पन्न होते. जे जे चांगले आहे, चांगल्याशी संबंधित आहे आणि त्याच्या अधीन आहे ते ते सर्व मनातूनच उत्पन्न होते. ज्याप्रमाणे गाडी ओढणाऱ्या बैलाच्या पावला मागोमाग गाडीचे चाके जातात, त्याप्रमाणे अशुद्ध चित्ताने जो बोलतो किंवा कृती करतो त्याच्या मागोमाग दुःख येते. म्हणून चित्तशुद्धी हे धर्माचे सार होय. बुद्धाच्या शिकवणीचे तिसरे वैशिष्ट्य पापकृत्य टाळणे हे होय. बुद्धाच्या शिकवणीचे तिसरे वैशिष्ट्य पापकृत्ये टाळणे हे होय. त्यांच्या शिकवणीचे चौथे वैशिष्ट्य असे की खरा धर्म हा धर्मग्रंथात नसून धर्मतत्वाचे पालन करण्यात आहे. बुद्धाचा धर्म ही त्याची स्वतःची निर्मिती नव्हती असे कोणी म्हणू शकेल काय? प्रश्न निर्माण केला बाबासाहेबांनी. इथं प्रश्न काय केला बाबासाहेब निर्माण? बुद्धाचा धर्म ही त्याची स्वतःची निर्मिती नव्हती असे कोणी म्हणू शकेल काय? नाही म्हणू शकत. भगवंताची निर्मिती आहे ती धम्मा पूर्ण. भगवंतांनी एकदम स्पष्ट सांगितलेलं आहे, मन केंद्रबिंदू आहे. आता समजून घ्या, एखादं लहानसं लेकरू आहे. लहानसं लेकरू समजून घ्या, त्याचा वडील त्यासमोर काही बिडी पिऊ राहिला किंवा सिगरेट पिऊ राहिला तर लेकरू बापालाच पाहिजे ना. आणि लेकरू बापाच्या सानिध्यात राहते, बापालाच पाहिजे बिचारा. आणि बापाला पाहिजे तर मग तोही मोठा झालं तेच करायला पाहिजे, त्याला तेच पाले भेटलं आहे का नाही. जेव्हा त्याला चांगले काहीतरी मग त्याला संबंधित चांगले संस्कार मिळतात मग चांगला बनते. आणि त्याला तेच संस्कार मिळाले तर तो काय तसंच करण. तो जसं आता विविध प्रकारचे लेकरं असतात. आता बघा, काही अलग समाज लेकरं आहेत, काही लेकरं बिचारे भीक मागतात आहे का नाही. काही लेकरं चांगल्या शाळेत शिकतात, संस्कार आहे ते मनाचे. तर ह्या सगळ्या गोष्टी काही मनापासून तयार होतात. मग आता एखाद्या मुलाला जे संस्कार मिळाले, हां इथं तू याची पूजा कर, तू त्याची पूजा कर, तू त्याची पूजा कर, तसे तसे संस्कार पडतात. भगवंतांनी कधीच म्हटलं नाही का बा मला तुम्ही हे करा. पण भगवंत काय म्हणतात, तुम्ही माझ्या मार्गावर चाला, हीच माझी पूजा आहे. काय म्हटलं भगवंतांनी? माझ्या मार्गावर चाला, या मार्गावर तुम्ही स्वीकार करा, हीच माझी पूजा आहे. जर तुम्ही या मार्गावर चालसाल तुम्ही सुद्धा दुःखातून मुक्त होसाल. पण लोक आंधळे झाले, बयकले आणि कर्मकांडाच्या मागं लागले. बुद्धानं 2500 वर्ष अगोदर सांगून गेलं, सगळं सर्व तत्त्वज्ञान सांगून गेले. आणि त्या काळामध्ये भगवान बुद्धाच्या दर्शनाला लोक गाणी जात होते. दर्शन म्हणजे पाहणे, भगवंताचं प्रवचन ऐकणे. लोक भगवंताचं दर्शन घेऊन त्यांचं प्रवचन ऐकत होते भगवंताचं. तर लोक तर पोराले मायबाप म्हणत, बाबू तू चालला भगवंताच्या दर्शनाला, आम्हाला पण घेऊन चल. तर मग पोरगा काय, त्यावेळेस सायकल वगैरे काही नव्हती, तर असा तो एखादा लाकूड वगैरे घ्यायचा किंवा बासा घ्यायचा, जे काय त्यावेळेला भेटत असन, आणि असं तराजूसारखा कावड तयार करायचा. त्याला कावड म्हणतात. आणि आज जे कावड म्हणजे तशा, तर कावड घेऊन त्यावेळेस तरुण मुलं आपल्या आईवडिलाला घेऊन, एका साईडनं वडील एका साईडनं आई, त्यांना असं सोबत घेऊन भगवान बुद्धाच्या दर्शनात जात होते आणि प्रवचन ऐकून दुःखातून मुक्त होत होते. ही त्यावेळची परंपरा होती. खरा मार्ग तो होता. आता भटकले, त्याला आपण काय होणार. काही मग आईवडील मुलं लहान राहत होते, त्यांना बसवायचे, हमी भेट नाही. आजी आजोबा बसले, बा पिताजी बाबा मला पण बसायचं आहे आजी आजोबासारखं, मग त्यांना पण बसवायचे ते, चल बाबू.
ते शिक्षण होतं धम्माचं. आणि धम्माच्या शिक्षणामुळं काय झालं, लोकांचं कल्याण झालं, मंगल झालं, लोक दुःखातून मुक्त झाले. आणि शाळेमध्ये मग घेऊन जायचे. त्यानंतर शाळेमध्ये जायचे, अभ्यास करायचे मुलं. मग त्या तक्षशिला, नालंदा असे मोठे मोठे विद्यापीठं होते. तर भगवंतांनी त्यावेळेस असंख्य लाखो करोडो लोकांचे दुःखातून मुक्त करून टाकलं त्यांना. बघा, आणि आजही ती परंपरा चालू आहे, पण त्याचं विद्रुपीकरण झालं. तर ह्या सगळ्या गोष्टी अभ्यासाच्या आहे. ज्याला समजते त्याला समजते. आपण तर सगळ्यांचं मंगल चाहतो बा. त्यांना मार्ग दाखवतो आपण. त्यांनी स्वीकारावा, दुःखातून मुक्त व्हावं, अभ्यास करावा, खरा मार्ग स्वीकारावा. जेव्हा तुम्ही खरा मार्ग स्वीकाराल तेव्हाच तुम्ही दुःखातून मुक्त व्हाल. भगवान बुद्धाशिवाय या जगामध्ये तुम्हाला कोणीही दुःखातून मुक्त करणार नाही. त्यांनीच खरा मार्ग सांगलेला आहे. आज जर या भारतीय मीडियामध्ये जे आहे ना, टी व्हीवर चालून नाटकं दाखवतात, मी म्हणतो सगळ्या धर्माचे नाटकं दाखवा. असा कोणताच धर्म सोडू नका, पण बरोबरीने दाखवा. जेवढा वेळ तुम्ही यांना देता तेवढाच वेळ तुम्ही यांना पण द्या. सर्वांना दाखवा. आणि येणाऱ्या पिढीला, जी नवीन पिढी आहे ते सगळ्यांचं बघेल. आणि त्यांना निरीक्षण करू द्या, परीक्षण करू द्या का काय खरं आहे आणि काय खोटं आहे. पण इथं काय होते, एकच एक दाखवता तुम्ही, त्याच्या मनावर तसे संस्कार पडतात आणि तो चुकीच्या मार्गाकडे चालला जाते. मग त्याला तुम्ही एकच दाखवता आणि त्याच्या मनावर तसे संस्कार पडतात आणि मग तो चुकीच्या मार्गाकडे चालला जातो. त्याला बुद्ध बी दाखवा, बुद्धाचा कर्मवाद बी दाखवा, बुद्धाचं तत्त्वज्ञान दाखवा आणि मग ठरवू द्या. सर्व धर्मात दाखवा. जे जे या जगामध्ये धर्म आहेत, जेवढे बी धर्म आहेत, सगळ्या धर्माचं टी व्हीवर दाखवा, नॅशनल मीडियावर. आणि येणाऱ्या पिढीला ठरवू द्या कोणतं बरोबर आहे, कोणतं चूक आहे. ते ठरवतील ना. असं जर केलं तर बुद्ध स्वीकारतील, यांचे दुकानं बंद होतील, अशी त्यांना भीती आहे. म्हणून ते बुद्ध दाखवत नाही. सर्व सिरियल दाखवतच नाही. भगवान बुद्ध दाखवत नाही. पण ज्या दिवशी भगवान बुद्ध दाखवतील ना टी व्हीवर मोठ्या प्रमाणात, बरोबरीनं त्यांच्यावाल्या, यांचे सगळे दुकानं बंद होतील, बुद्ध मोठे होतील, धम्म वाढेल, खरा इतिहास लोकांना माहीत होईल आणि या पुऱ्या भारताचं कल्याण होईल. या देशातला जो OBC, SC, ST आणि इतर जो वर्ग आहे यांची प्रगती होईल. हे मोठ्या मोठ्या पदावर जातील, यांचं कल्याण होईल, मंगल होईल. ही त्यांना भीती आहे. यांचं कल्याण मंगल नाही झालं पाहिजे. हे दरिद्री, गरीब, लाचार राहिले पाहिजे. बघा, म्हणून का नाही सगळं षडयंत्र ओळखलं पाहिजे. या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरसारखे महापुरुष भेटले आपल्याला, ज्यांनी संविधान तयार केलं. बघा, एखाद्या जर दुसऱ्या माणसानं संविधान तयार केलं असतं, किती अन्याय अत्याचार झाले असते आजही. या संविधानामुळे संरक्षण आहे प्रत्येक माणसाला. त्याला समता आहे, स्वातंत्र्य आहे, बंधुत्व आहे, न्याय आहे. नाही तर पहिले भल्ले येले होते, भल्ले वाक्य होते. आज सफाई कामगार करणारे का नाही मान सन्मान आहे संविधानामुळं. नाही तर सफाई काम करण्याला पहिले पैसे नव्हते भेटत. ये उठा, ये लेके जा, उष्ट भेटायचं खायले. आता चांगला पगार आहे, 30-40 हजार रुपये पगार आहे आता. हे देण संविधानाची आहे. आज जे मान सन्मान भेटते, मग जे SCमध्ये जे जाती येतात, कोणाचा पूर्व डॉक्टर आहे, कलेक्टर आहे, तहसीलदार आहे, वकील आहे. नाही तर चपला शिवत राहा जिंदगीभर. असं होतं पहिले. चपला शिवतं ना, चपला शिवत राहा, डॉक्टर नाही बनायचं. आज चपला शिवणाऱ्याचा मुलगा डॉक्टर आहे, वकील आहे, जज आहे, मोठ्या मोठ्या पदावर आहे. हे संविधानाची देण आहे. अरे अभ्यास करा, खरा इतिहास माहिती करा, सगळंच माहिती होते. आणि आपण तो कराल तर इथेच थांबतो. साधू साधू साधू.